नमस्कार मंडळी, मी प्रियंका पाटील, टेक तडका 24/7 वरून. आज आपल्याकडे एक भन्नाट पण थोडीशी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. साऊथ कोरियामध्ये गुगल आणि ॲपलच्या मॅप डेटा एक्सपोर्टचा घोळ सुरू आहे. म्हणजे विचार करा, गुगल आणि ॲपल देशाच्या बाहेर हाय रेझोल्यूशन म्हणजे उच्च गुणवत्ता जिओग्राफिक मॅप डेटा पाठवू इच्छितात. हा डेटा इतका डिटेलमध्ये आहे की रस्ते, बिल्डिंग्स, अगदी गल्ल्यासुद्धा 1/5000 स्केलवर दिसणार. व्हॉट? म्हणजे सध्याच्या मॅप्सपेक्षा हे खूपच जास्त अचूक असणार आहे असं समजा की. पण इथेच खरी मेक आहे. साऊथ कोरियाच्या सिक्युरिटी एजन्सीज आणि काही लॉ मेकर्सना मोठा प्रॉब्लेम आहे. या डिटेल मॅप्समुळे देशाच्या सिक्युरिटीला धोका पोहोचू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. विशेषतः संवेदनशील लष्करी ठिकाणं म्हणजे मिलिटरी साइट्स आणि इन्स्टॉलेशन्स उघडकीस येऊ शकतात अशी भीती आहे. तुम्हाला माहीत आहे, साऊथ कोरिया अजूनही टेक्निकली नॉर्थ कोरियासोबत युद्धातच आहे. त्यामुळे सरकार इथं खूपच सावधगिरी बाळगून आहे. गेल्या महिन्यातच सोल सरकारने गुगलच्या रिक्वेस्टवर निर्णय पुढे ढकलला होता, कारण संसदेच्या डिफेन्स कमिटीने गुगल कोरियाच्या मॅप डेटाच्या मागणीवर प्रश्न उपस्थित केले होते. राष्ट्रीय सुरक्षा आणि डिजिटल सार्वभौमत्वाचा मुद्दा त्यांनी उचलला आहे. हा काही पहिलाच रकाना नाहीये. 2011 आणि 2016 मध्ये सुद्धा गुगलला असेच नकार मिळाले होते. त्यावेळी सरकारने स्पष्ट केलं होतं की लोकल डेटा सेंटर उघडा आणि संवेदनशील ठिकाणं लपवा, ऑब्स्क्युअर सेन्सिटिव्ह लोकेशन्स, तरच विचार करू. पण गुगलने या अटी मान्य केल्या नाहीत. आता गंमत बघा, गुगलने संवेदनशील ठिकाणं ब्लर करायलाही होकार दिलाय असं ऐकायला येतोय. आणि ॲपलसुद्धा मागच्या वर्षीच्या नकारानंतर पुन्हा आता धाडसी पाऊल उचलत आहे. ॲपलने पण हाय रेझोल्यूशन मॅप डेटा एक्सपोर्ट करण्याची परवानगी मागितली आहे. गमतीची गोष्ट म्हणजे ॲपलचे मॅप सर्व्हर्स कोरियामध्ये आहेत तर गुगलचे बाहेर. त्यामुळे सरकार ॲपलला कदाचित थोडं जास्त झुकतं माप देईल अशी चर्चा आहे. पण प्रश्न हा आहे की हा सगळा गोंधळ कशासाठी? गुगल आणि ॲपल म्हणतात की या डिटेल मॅप्समुळे नॅव्हिगेशन सोपं होईल, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स आणि ड्रोन डिलिव्हरीसारख्या टेक्नॉलॉजीज सुधारतील. पण काही जणांना वाटतं की याचा फायदा अमेरिकन टेक कंपन्यांना जास्त होईल, स्थानिक लोकांना नाही. साऊथ कोरिया सरकार मात्र यावर विचार करतंय. 11 नोव्हेंबरच्या आसपास किंवा कदाचित त्याआधी निर्णय अपेक्षित आहे. बघूया. जायंटिक टेक कंपन्या आणि नॅशनल सिक्युरिटी हा संघर्ष खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. टेक तडका 24/7 वरून मी प्रियंका पाटील. थोडा वेट आणि फुल अपडेट. स्टे ट्यून्ड.